लाचलुचपत विशेष प्रतिबंधक न्यायालयाने एकनाथ खडसेंना दणका दिलाय। भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी आरोपातून मुक्तता करावी ही खडसेंची मागणी फेटाळलेली आहे। एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे। आज विशेष न्यायालयाने महत्त्वपूर्ण असा निकाल दिलेला आहे। भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी आरोप मुक्तता करावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी विशेष न्यायालयामध्ये केली होती, मात्र ही मागणी विशेष न्यायालयाने नामंजूर करून त्यांचा अर्ज फेटाळून लावलाय। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर भोसरी MIDC जमीन प्रकरणी एकनाथ खडसे यांना त्यावेळी राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यानंतर ते प्रकरण जे आहे त्यांच्या कुठेतरी मानगुटीवर बसलं होतं आणि लाचलुचपत विशेष प्रतिबंधक न्यायालयाने आता एकनाथ खडसेंना जो आहे तो दणका दिलेला आहे। आज विशेष न्यायालयाने महत्वपूर्ण असा निकाल दिलेला आहे। त्यामध्ये असं म्हटलंय की ती मागणी त्यांची जी होती ती फेटाळून लागली। लाचलुचपत विरोधात दाखल केलेले 1988च्या कायद्यामधील तरतुदीनुसार दोषारोप दाखल करण्यास पुरेसा पुरावा असल्याचं मत देखील न्यायालयाने निकाल देताना म्हटलेलं आहे। त्यासोबत आपण जर बघितलं असेल तर ज्या प्रकरणावरून एकनाथ खडसे हे अडचणीत आले होते आणि त्यानंतर त्यांनी काही वर्षांनी भाजपची साथ सोडून ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले होते आणि त्या दरम्यान त्यांनी एक विधान केलं होतं की आपल्याला कुठेतरी विनाकारण अडचणीत स्वपक्षातूनच नेत्यांनी आणलेला आहे असं म्हणून त्यांनी भाजपची साथ सोडली होती। त्याच्यानंतरच त्यांनी कोर्टात धाव घेतली होती। मात्र आता न्यायालयाचा जो निकाल आलाय त्यामध्ये एकनाथ खडसेंना दणका दिल्याचं आपल्याला बघायला